जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. 7वा दशक, दुसरा ब्रह्मनिरूपणाचा समास. ब्रह्मनिरूपण करता करता समर्थांनी देहबुद्धीचं विवरण सुरू केलेलं आहे. कालच्या निरूपणाच्या शेवटी आपण ओव्यांना स्पर्श केला. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो. देहबुद्धी आहे ही गोष्ट तर आता आपल्याला मान्य आहे. अनेक संतांनी सांगितली पण आहे, समर्थ तर जागोजागी सांगतायत. पण जे विचक्षण असतात, विचक्षण म्हणजे चतुर असणं आणि त्याचबरोबर विवेकी असणं, असे लोक जे असतात ते या देहबुद्धीचा सामना कशा प्रकारे करतात या विषयाला समर्थांनी स्पर्श केला. आता इथे 2 गोष्टी गृहीत आहेत. ही व्यक्ती सद्गुरूंकडे जाणारी आहे, कारण त्याशिवाय विवेक विचार कळत नाही हे आपण अनेकदा निरूपणात ऐकलं आहे. म्हणजे सद्गुरूंकडून विवेक जाणून घेतलेला आहे आणि आता त्याचा वापर करून आपल्या देहबुद्धीशी तो लढत आहे. त्याला हे लक्षात येतं, देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, आणि हे लक्षात आल्यानंतर त्यानं निवडलेला मार्ग आहे मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो. आता देहाची तो निंदा करतो असा इथे अर्थ नाही बरं का. निंदा करणं म्हणजे स्वतःच्या देहाला कमी लेखणं, यानं देहबुद्धी जाणार नाही. विचक्षण तो आहे, चतुर तो आहे आणि विवेकी तो आहे, या विषयाला आपण समजून घेऊया आणि मग तो देहाची निंदा करतो म्हणजे नेमकं काय करतो तेही समजून घेऊया. विवेक विचार मूलतः जे महत्त्वाचं आहे त्याला जीवनामध्ये मध्यवर्ती ठेवायला शिकवतो. सद्गुरू केवळ एवढं सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, पण ते सांगितल्यानंतर त्या ब्रह्माचं विवरण ते करतात. त्या विवरणातून शिष्याला, साधकाला हे कळून येतं की आपण काय नाही. आता जर ब्रह्माबद्दल असं विधान केलं की ब्रह्म अजन्म आहे किंवा ब्रह्माला क्षय नाही, ब्रह्माला जन्म नाही, मरण नाही, तर या विवरणातून जो साधक आहे तो अंतर्मुख होऊन विचार करतो की जर आपण अजन्म असू, आपल्याला जर जन्ममरण नसेल, तर आपण जन्ममरणात अडकलेलो कसे काय आहे. याचा अर्थ आपण जे जन्माला आलं त्याला सत्यत्व दिलेलं आहे आणि अर्थातच ते म्हणजे देह. मग देहबुद्धी दृढ झालेली आहे हे त्याला जेव्हा पटतं तेव्हा तो निंदा करायला जातो त्याच देहाची. म्हणजे इथे एक प्रवास घडत आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. सद्गुरूंच्या जवळ अनन्य भावानं जाणं, त्यांच्याकडून परमार्थ श्रवण करणं, त्या श्रवणामधून विवेक विचार मिळणं, त्या विवेकाचं चिंतन मनन करणं, सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे ती साधना नित्य नियमानं करणं, या गोष्टी एकत्रितपणे असतील तर देहाची निंदा करता येते. आता इथे निंदा म्हणजे व्यवहारात जसा अर्थ घेतला जातो तसा अर्थ नव्हे. देहाची निंदा करणं म्हणजे देहाला परकेपणा देणं. आपण देहाला आपलेपणा दिलेला आहे हे तर उघडच आहे, पण या आपलेपणाला आता तोडलं पाहिजे, आता थांबवलं पाहिजे, हा विचार आपल्यापाशी नाही ना, इथे अडचण आहे. हा विचार एकनिष्ठ शिष्याच्या ठिकाणी उदयाला येतो, कारण तो चिंतनाचा अभ्यास करतो म्हणून. नाहीतर व्यसन वाईट आहे, अमुक पदार्थ चांगला नाही, अशा प्रकारे वागणं चांगलं नाही, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं चांगलं नाही, इत्यादी गोष्टी सगळ्यांनाच ठाऊक आहेत. कुणी या नाकारणार नाहीत, पण समाजामध्ये ते सगळं काही दिसून येतच ना. जर व्यसन वाईट आहे सगळ्यांनाच माहीत आहे, तर मग व्यसनं सुरू का आहेत. कुणाबद्दल वाईट विचार करू नये हे सगळ्यांनाच मान्य आहे, पण कुणी वाईट विचार करायचं थांबतं का. म्हणजे आपल्या बुद्धीला कळलं म्हणजे कळलं असा अर्थ होत नाही. कळण्यासाठी साधनाच करावी लागते. जसं की डॉक्टर पेशंटला सांगतो, अहो सिगरेट ओढू नका, दारू पिऊ नका, पण दारू पिणारे आणि सिगरेट ओढणारे अनंत डॉक्टर आपल्याला दिसतील. मग त्यांना माहीत नाही की हे वाईट आहे,
पण ते करतातच, म्हणजे बुद्धीला कळून काही उपयोग झाला नाही. आत उतरण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. तसं आपल्या बुद्धीला किंवा तर्काला कळतं की आपण म्हणजे देह नाही. सद्गुरू पण निरूपणातून सांगतात की अरे तू तुझा हात म्हणत आहेस, तुझं डोकं म्हणत आहेस, तू म्हणजे डोकं नाही, तू म्हणजे हात नाही, वगैरे वगैरे. अनंत तर्कांनी हे समजावून सांगता येतं की आपण म्हणजे देह कसे नाही. तर्क पटला की ते कळतं पण कळल्यानंतर ते वळत नाही ना. ते वळण्यासाठी साधनाच करावी लागते. आता कुणी भागवत वाचेल किंवा भगवंतांच्या लीला वाचेल तर त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होईल, पण त्यानं काहीही होत नाही. भगवंताची भक्ती उदयाला आली खरी, पण ती जर जीवनात उतरली नसेल तर, म्हणजे भगवंताच्या भक्तीचा पूर आला की डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत, पण थोड्या वेळानं विषय वासनांचा पूर आला तर इंद्रिये त्या दिशेला धावतायत आणि विषयामध्ये बुडून जात आहेत. तर या साधनेचा काय उपयोग? म्हणजे भगवंताचं प्रेम आहे हे आपल्याला कळलंच की, पण ते कळून उपयोग होत नाही. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव सद्गुरुपदिष्ट साधनेतून घ्यावा लागतो. श्री महाराज म्हणतात पहा, नामामध्ये भगवंताचं प्रेम आहे, ते कसं आहे हे बघण्यासाठी नामच घ्या. ते आपण न घेता जर प्रेमाचा अनुभव शोधायला लागलो तर प्रेम कसं सापडणार? तशाच प्रकारे देहबुद्धीच्या मिथ्यापणाच्या विचाराच्या बाबतीत आहे. देहबुद्धी मिथ्या आहे, अनेकदा आपण ऐकलं, पण त्याचा उपयोग नाही जोपर्यंत आपण प्रत्यक्ष साधना करत नाही की आपण कसे देहाहून वेगळे आहोत. नामस्मरण करताना जेव्हा आपल्याला विसर पडतो, ध्यानावस्थेमध्ये जेव्हा देहाचा मनाचा लय होतो, तेव्हा त्या अवस्थेमध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे. त्या अवस्थेमध्ये जो टिकून राहण्याचा अभ्यास करतो त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. ज्या प्रकारे आपण मनातल्या विचारांना पाहतो, ज्या प्रकारे आपण दृश्याचे अनुभव घेतो, त्या पूर्ण अनुभूतीच बदलून जातात. हे कसं आहे? हे करून पाहण्याचं आहे. हे नुसतं सांगण्याचं आणि ऐकण्याचं नाही. आता याचंही उदाहरण देता येईल. सांगून आणि ऐकून गुलाबजामाची चव कळणार नाही, तोंडात टाकण्याचा तो विषय आहे. तसंच इथे साधनेमध्ये मनच जेव्हा शिल्लक राहत नाही, शून्य होऊन जातं, कोणताही विचार नाही, कोणतीही वृत्ती नाही, तेव्हा जी असीम शांतता पसरलेली असते, त्या शांततेमध्ये जो बुडाला आहे त्याची दृष्टी बदलून जाते आणि त्या बदललेल्या दृष्टीमुळं तो देहाची निंदा करू शकतो, म्हणजेच देहाला परकेपणानं पाहू शकतो. नाहीतर पुस्तकात पुष्कळ वाचलं आणि ऐकलं म्हणजे ते जीवनात उतरतंच असं नाही. देह मिथ्या आहे असं जरी म्हटलं तरी आपल्याला त्याचं मिथ्यत्व मुरत नाही. केवळ बुद्धीपर्यंत कळतं, त्याच्या पलीकडे आपण पोहोचू शकत नाही. आपण साधनेतील आणखी एक उदाहरण पाहूया. राम सर्वस्व आहे असा भाव धरा असं श्री महाराज म्हणतात. थोडक्यात ते सांगतात की रामाला तुम्ही सर्वस्व माना. कुणी त्याला बाप मानेल, कुणी आई मानेल, कुणी नवरा मानेल, तर कुणी स्वामी मानेल, कुणी काहीही मानेल. श्री महाराज म्हणतात, कुणाला हवं तसं नातं त्याच्याशी जोडा, तुमच्या घरातलाच तो एक आहे असं समजा. आता हे श्री महाराजांनी सांगितलेलं आपण ऐकलं, पण जगण्याचं काय? व्यवहारात जगत असताना आपण त्याला स्वामी मानलं का? आपण त्याला सखा मानलं का? आपण त्याला सर्वस्व मानलं का? मानलं असेल तर आपण विषयात तितके रमणार नाही जितके रमत आहे. त्याला जर स्वामी मानला असेल तर आपण क्रोधित होणार नाही, आपण मत्सर, द्वेष इत्यादी गोष्टींमध्ये अडकणार नाही. पण जर आपण अडकत असू तर अर्थ उघड आहे की आपण रामाला स्वामी मानलं नाही, सर्वस्व मानलं नाही. म्हणजे आपण श्री महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि सोडून दिलं. नाम घेण्याचा प्रयत्न केला, पण श्री महाराजांना जसा अपेक्षित आहे तसा केला नाही. मग आपणच काही वर्षांनी तक्रार करतो की पुष्कळ वर्ष नामस्मरण सुरू आहे, पण काही अनुभव नाही, कुठे शांत वाटत नाही, अजून काळजी तळमळ गेलेली नाही. कारण आपण आपलेपण आपल्यापाशीच ठेवतो आणि बाहेरून नाम घेतो. नामाला आपलेपण जोडून नाम घेत नाही.
सद्गुरुपदिष्ट साधना करत असताना साधक त्या साधनेमध्ये मुरत गेला पाहिजे. त्याला स्वतःचा विसर पडत पडत तो सच्चिदानंद स्वरूपाशी एकाकार होत गेला पाहिजे. हे जर घडत असेल साधनेमध्ये, तर अशा साधकाला आपल्या देहाकडं परकेपणानं पाहता येतं. एक साधा अभ्यास करूया. आपल्या घरामध्ये खिडकी असेल तर खिडकीच्या बाहेर पाहावं. कुणाला बिल्डिंग दिसेल तर कुणाला झाड दिसेल, तर कुणाला एखादा पक्षी दिसेल, कुणाला आकाश दिसेल. जे काही दिसेल ते आता खिडकीच्या बाहेर आहे एवढं आपल्याला समजतं ना. तसंच जर आपण आपल्या देहाकडे पाहिलं आतील खिडकीतून, तर आपल्याला असा भाव धारण करता येतो की हा देह आपल्या बाहेर आहे. आता बाहेर देह आहे तर देहाला आलेला अनुभव पण बाहेरच असणार. जसं बाहेरच्या झाडावर बसलेला पक्षी, तो काही आपल्या खांद्यावर बसला नाही, तो बाहेरच्या झाडावर बसला. त्यामुळे तो बाहेरच्या झाडावर बसलेला आहे, आपल्या खांद्यावर नाही, असा परकेपणा आपल्याला सहज धरता येतो. पण आपल्या खांद्यावरच तो बसला तर तो परकेपणा धरायला अवघड जातं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण आपल्या आतल्या खिडकीतून आपल्या देहाकडं पाहिलं तर देहही बाहेर दिसेल आणि मग त्या बाहेरच्या देहावरती तो पक्षी बसलेला असेल. म्हणजे ही घटना देहाबाबतीत घडली, पण केवळ साक्षीत्वाच्या अभ्यासानं आपण आपल्या देहापासून वेगळं व्हायला शिकलो. जर आपली नामस्मरणाची आणि ध्यानाची साधना दृढ असेल, दृढ असा शब्द आहे बरं का, म्हणजे रोज जीवनामध्ये काहीही घडो, उच्च नीच कुठलाही प्रसंग येवो, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडोची नये, असं जे समर्थ म्हणतात, अशी जर आपण दृढता साधनेमध्ये ठेवली तर मात्र आपण असं आपल्याकडं साक्षीत्वानं पाहायला आपोआप शिकतो. आता हे आपण एकदा ऐकलं की कसं देहाकडं साक्षीत्वानं पाहायचं, पण हे ऐकून उपयोग होत नाही. निरूपण संपल्यानंतर आपण कधी या देहाची तादात्म्य पावतो आणि देहच मी या भावानं कर्मांमध्ये अडकतो, आपलं आपल्यालाही कळत नाही. म्हणजेच देहाला जे आपण परकेपणानं पाहिलं ते आपल्या स्वभावामध्ये उतरायला पाहिजे. केवळ ऐकलं इतपत न राहता आपण तसेच व्हायला पाहिजे, तर आपण देहाची निंदा करू शकू. आता इथंपर्यंतचा विषय जर कळला असेल तर याच्या खोलात जाऊन आता पुढे हा विषय पाहूया. एखादी गोष्ट जमण्यासाठी आधी त्या गोष्टीची पूर्वतयारी करावी लागते. आपण भाजी बनवणार आहे तर सगळी पूर्वतयारी करून घेतो. मग भाजी खरेदीपासून भाजी निवडण्यापर्यंत आणि फोडणीची सामग्री आहे का नाही तपासण्यापर्यंत सगळी पूर्वतयारी झाली. पूर्वतयारीच नसेल तर भाजी बनवता येणार नाही. गॅस पेटवला आहे, तेल गरम केलं आहे, अरेच्या पण भेंडीच नाही, तर मग भेंडीची भाजी कशी बनणार? म्हणजे पूर्वतयारी अत्यंत आवश्यक आहे. मग आता इथे काय करायचं आहे तर देहालाच परकेपण द्यायचं आहे. मग आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा परकेपणा देतो तेव्हा काय घडतं? आपला आपलेपणा आपण कुठेतरी स्थिर ठेवलेला असतो, म्हणून त्या आपलेपणातून परकेपणाचा भाव आपण धारण करू शकतो. जसं आपल्या पोटच्या मुलाबद्दल आपल्याला आपलेपणा आहे, साहजिकच शेजारच्याचं पोर आपल्यासाठी परक आहे. म्हणजे आपल्या मुलापाशी आपला आपलेपणा नसेल तर शेजारच्या पोरापाशी आपला परकेपणाही नसणार. म्हणजेच मला जर देहाबद्दल परकेपणा ठेवायचा असेल तर आतील स्वरूपाबद्दल आपलेपणाचा अभ्यास करावा लागेल, तरच तो परकेपणा देहाबद्दल आणता येईल, अन्यथा नाही. म्हणूनच केवळ ऐकून, केवळ वाचून, केवळ बुद्धीला कळून परमार्थ जमत नाही. आपल्या स्वरूपाशी आपलेपणाचा अभ्यास सद्गुरुपदिष्ट साधनेनं करावा लागतो, तरच आपल्याला या गोष्टी जमतात. म्हणजेच विकारांना बाजूला ठेवणं, अकर्मदशेनं कर्मामध्ये राहणं, किंवा रामकर्ता भावानं कर्मात राहणं, किंवा वासनारहित होत जाणं, किंवा आपलं अहमकर्तृत्व बाजूला ठेवणं, किंवा कर्म करत असताना फळाची अपेक्षा दूर करणं. या सगळ्या गोष्टी केवळ कळून आपल्या जीवनामध्ये उतरणार नाहीत. जर आपण स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहण्याच्या अभ्यासात असू
तरच या गोष्टी आपोआप जमतील. कारण तिथे आता आपला आपलेपणा आपण जोडून ठेवला. मग आपण त्या प्रकाशातून म्हणजे आत्मबुद्धीच्या प्रकाशातून देहाला परकेपणानं पाहायला शिकतो. मी देह नाही आहे हा भाव आहे ही गोष्ट आपण समजून घेऊया. नाहीतर मी देह नाही असा जप करत करत आपली देहबुद्धी गेली असती. असं घडत नाही. मी देह नाही हा भाव आहे आणि हा भाव येण्यासाठी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा अभ्यास करणं हा एकमेव पर्याय आहे. त्या अभ्यासातून आपली स्थिरता वाढत जाते. हा एक प्रकारचा प्रवास आहे. आपण व्यवहारातील एका उदाहरणानं हा समजून घेऊया. सर्वच विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करतात, पण सगळेच एका प्रकारचा अभ्यास करत नाहीत. जो पुष्कळ अभ्यास करून CA होतो किंवा डॉक्टर होतो किंवा आणखी काहीतरी होतो, त्यासाठी त्यानं ज्या प्रतीचा अभ्यास केलेला आहे तो त्यानं पहिल्याच दिवशी केलेला असत नाही. पहिल्या दिवशी तो थोडा वेळच बसलेला असतो आणि मग वेळ वाढवत वाढवत दिवसातील 12, 15, 18 तास तो अभ्यासाला बसतो. पहिल्याच दिवशी जर 18 तास अभ्यासाला आपण बसलो तर आपल्याच्यानं होणार नाही. तसंच परमार्थामध्ये आहे. रोजच्या नियमिततेच्या केलेल्या सद्गुरुपदिष्ट साधनेमुळं, सद्गुरुपदिष्ट हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ती साधना सद्गुरूंकडूनच आली पाहिजे. ती साधना आपल्या मनानं निवडलेली, वाचून किंवा ऐकून निवडलेली मुळीच असू नये. सद्गुरूंनी सांगितलेली साधना, ती जर साधना आपण नियमित करत असू तर रोज थोडे क्षण का होईना आपल्याला आपल्या स्वरूपाचा स्पर्श होतो. आपलं मन नाही, आपले विचार नाहीत, तर्क इत्यादी काहीही नाही, आपल्या देहाची जाणीवही नाही, तरी आपण शांतरूप, सुखरूप, आनंदरूप आहोत या जागेपर्यंत साधक जाऊन परत येतो. ज्या साधकाची जितकी तयारी तितके क्षण त्याला त्या अवस्थेमध्ये राहता येतं. पण काही क्षण जरी आपण त्या अवस्थेत राहून आलो तरी आज आपल्याला त्या स्वरूपाचा स्पर्श होतो. असं रोज होत गेलं की आपण स्वरूपाच्या ठिकाणी आपलेपणा ठेवायला शिकवतो. अहो, साधी गोष्ट आहे. जिथे आपण आपलेपणा ठेवणार तिथली आपल्याला प्रचिती नको का? आपलं पोटचं मूल पोटातूनच बाहेर आलेलं असतं. आईच्या प्रत्यक्ष पोटातून ते बाहेर येतं. आई वडील दोघेही त्याला मोठं होताना पाहतात, भरवतात. आता त्या मुलापाशी आपलेपणा ठेवायला काही अडचण नाही. ते नैसर्गिकपणे घडूनच येतं. स्वरूपाच्या बाबतीत आज आपलं असं होत नाही, कारण आपण देहबुद्धीत अडकून आहे. म्हणून तिथे सद्गुरू लागतात, जे आपल्याला स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतील, कृपारूपानं पाठीशी उभे राहतील, शक्ती देतील, बळ देतील, सामर्थ्यही पुरवतील, प्रसंगी साधनेमध्ये आपल्याला प्रेरणा देतील. आणि मग जेव्हा आपण त्या मार्गानं पुढे जातो तेव्हा आपण नेमके कोण आहोत या प्रचितीची चुणूक मिळायला लागते. देहाशिवाय, मनाशिवाय, कुठल्याही भावनांशिवाय, वृत्ती तरंगांशिवाय आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत याचा क्षणिक अनुभव साधकाला यायला लागतो. आणि मग तो आला की तिथे आपलेपणा ठेवायला आता अडचण नाही. आता अनुभूती आली. अगदी पुढचा जाऊन आणि आणखी खोल जाऊन विचार केला तर ही अनुभूतीसुद्धा खोटीच असते, कारण तिथे अनुभव घेणारा अजूनही साक्षी शिल्लक असतो. पण तो खोलातील विषय झाला. आधी ती अनुभूती आल्यानंतर तिथे आपलेपणा चिकटवायला साधक शिकतो आणि मग तिथून आपल्या देहाकडं परकेपणानं पाहायला शिकतो. मग स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये तो जास्त जास्त राहायला लागला की आपोआपच कालांतरानं अनुभव घेणाऱ्या साक्षीचा लय होऊन तो आत्मस्वरूपाकार होऊन जातो. तिथे त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. असा हा मार्ग आहे. म्हणजे आपण सद्गुरूंना शरण जाणं, त्यांच्याकडून श्रवण करणं, श्रवण करून परमार्थ समजून घेणं, त्यांच्याकडून अनुग्रह घेणं, ते सांगतील तशी साधना करून हळूहळू आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचणं, असं रोज करत राहणं. या मार्गानं जे सामर्थ्य आतमध्ये तयार होतं त्या सामर्थ्यानं मनुष्य देहाची निंदा करू शकतो,
म्हणजे देहाला कमी महत्त्व देऊ शकतो, परकेपणा देऊ शकतो. आणि एकदा त्याला ही कला जमली की मग देहाचं प्रारब्ध त्याला काहीही क्षती पोहोचवू शकत नाही. देहाचं सुखदुःख त्याच्या अवस्थेमध्ये कोणताही बदल आणू शकत नाही. देहामध्ये झालेला बदल त्याच्या आत्मस्थितीमध्ये बदल आणू शकत नाही. मग अशा स्थितीमध्ये घडलं काय? आता त्या साधकाच्या दृष्टीनं खरोखरच देह मिथ्या ठरला. म्हणजे देह तसाच राहिला आणि तो मात्र आपल्या आत्मस्थितीच्या ठिकाणी स्थिर राहिला. लक्षात घ्या, इथं त्याला देह टाकायची गरज नाही. प्रपंच, संसार, कर्तव्य कोणतंही कर्म टाकायची गरज नाही. नाहीतरी कर्म टाकता येत नाहीच. त्यामुळं देहानं तो त्याच्या नित्यकर्मांमध्ये जरी राहिला तरी त्या देहाची निंदाच तो करतो. म्हणजे त्या देहापाशी तो आपलेपणा ठेवत नाही. हे समर्थ या ओव्यांमधून सांगतायत. हे त्यांनी ब्रह्मनिरूपणात अशासाठी सांगितलंय कारण याचं महत्त्व कळल्याशिवाय ब्रह्मनिरूपण केवळ ऐकण्यापुरतं राहील. ते तसं न राहावं म्हणून देहबुद्धीचं विवरण समर्थ करतायत. हे जे ब्रह्म आहे ते देहबुद्धीच्या पलीकडेच आहे. पण आपली अडचण देहबुद्धीची असल्यामुळं आपल्याला हे विवरण करून सांगावं लागतं. ब्रह्म नसेल अशी अवस्थाच नाही. त्यामुळं ब्रह्म नसेल तर देहबुद्धी नसेल असं म्हणता येत नाही. ती आहे, ती सुद्धा ब्रह्माच्या अधिष्ठानावरतीच आहे. जसं स्वप्न पडतं ते आपल्या जागृतीच्या अधिष्ठानावरतीच पडतं. जर मनुष्य जागाच नसेल कधी तर तो झोपणार कसा? आणि झोपल्यावर त्याला स्वप्न तरी कसं पडणार? किंवा आणखी खोलात जाऊन विचार केला तर आपण जर जिवंतच नसू तर आपल्याला स्वप्न कसं पडणार? म्हणजे जिवंतपणा आहे म्हणून स्वप्नसृष्टी आहे, पण स्वप्नसृष्टी खरी नाही. तसं देहबुद्धीचं स्वप्न आहे. तो जिवंतपणा समर्थांना विवरण करायचा आहे ब्रह्मनिरूपणातून. ते ब्रह्म आहे म्हणून सर्व काही आहे आणि ते ब्रह्मच आपण आहे. आपल्याला आपल्या देहबुद्धीच्या स्वप्नातून बाहेर यायचं आहे. त्यासाठीचा अभ्यास समर्थांनी सांगितला की या देहाकडं परकेपणानं पाहावं लागेल. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जर आपण स्थिर राहिलो तर ही कला आपल्याला निश्चित साधेल. मग हे जे करत नाहीत म्हणजे देहाशीच तादात्म्य होऊन जे राहतात ते अर्थातच पुन्हा जन्ममरणामध्ये अडकून पडतात. देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती असं म्हणून समर्थांनी विषय पुढे नेलेला आहे. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.